हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा। स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहू ही स्वामी चरणी प्रार्थना करूया। माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करूया, विष्णू भगवानाच्या चरणी पण प्रार्थना करूया आणि आजच्या छान अशा गोड अशा माहितीला आपण सुरुवात करूया। तर आजची माहिती अशी राहणार आहे की आपल्याला अगदी साध्या पद्धतीने गुरुवारची मार्गशीर्ष महिन्यातली पूजा तिसऱ्या गुरुवाराची चौथ्या गुरुवाराची आपल्याला कशी करायची आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ऑलरेडी मी माझ्या चॅनलवर तुमच्यासाठी मी व्हिडिओ टाकलेलाच आहे, पण हा व्हिडिओ खास टाइमसाठी असणार आहे म्हणून तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचा आहे। तर आता बघा, ज्या ताईंना सगळ्या गोष्टी शक्य होतात, घेणं शक्य होते, पैसा खर्च करणं शक्य होते, त्यांनी खरंच देवांसाठी आपण जेवढं आपल्यापासून होईल तेवढी आपल्याला खरेदी करायची आहे, देवांना आपल्याला अर्पण करायचं आहे, देवांसाठी चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। पण काही स्त्री अशा असतात की त्यांना खरंच 8 दिवसाला 100 रुपये पण खर्च करणं शक्य नसते, कारण त्यांचं घर जे चाललेलं आहे त्या 100 रुपयावरच चाललेलं असतं, कारण त्या मेहनत करणाऱ्या कष्ट करणाऱ्या स्त्रिया आहेत। पण त्यांना अशी छान अशी मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची पूजा करायची असते, पण त्यांच्याकडे सामान नसते म्हणून ते नाराज होत असतात। मला पर्सनली असा प्रश्न विचारण्यात आलेला होता की ताई, दर गुरुवारी आम्हाला 100-150 रुपये खर्च करणं होत नाही, तर अगदी साध्या पद्धतीने आम्हाला पूजा कशी मांडणी करायची आहे ते तुम्ही मला आवर्जून सांगा। तर मी म्हटलं चला, एकाच ताईला प्रश्न आहे तर अजून काही ताईंना मैत्रिणींना प्रश्न असतील, आपण व्हिडिओज बनवूया, म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे। ताईंनो, मी अजूनही तुम्हाला सांगते की ज्या ताईंना शक्य आहे तुम्हाला पैसा खर्च करणं, देवांसाठी काही वस्तू तुम्हाला देणं, तर तुम्ही आवर्जून देवांसाठी होईल तेवढी खरेदी करा, होईल तेवढं देवांसाठी करा, कारण देवाने आपल्याला ऑलरेडी भरपूर दिलेलं आहे। त्याच्यातलं थोडंफार आपल्याला देवाला देणं होत असेल तर तुम्ही आवर्जून करा, पण ज्या ताईंना होत नाही त्या ताई हा व्हिडिओ आपल्याला स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर पहा मैत्रिणींनो, कोणतीही जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपण देवाला काय देतो हे देव पाहत नाही, तर देव हेच पाहतो की आपण देवाच्या किती सेवा करतो, नामस्मरण करतो आणि आपल्याकडून कोणाचं मन दुखवणार नाही, आपल्याकडून कोणाला वाईट शब्द बोलले जाणार नाहीत याचा हिशोब देव ठेवत असतो। म्हणून कधीही आपण आपले कर्म चांगले करण्याचा प्रयत्न करायचा आहे, जास्तीत जास्त आपले कर्म चांगले ठेवायचे आहेत, कारण की आपल्या कर्माचा हिशोब ठेवून देव आपल्या मुलांबाळाचं भविष्य घडत असतं त्या हिशोबावर। म्हणून आपण जेवढं होईल तेवढं आपण आपलं कर्म चांगलं करायचं आहे, कारण की आपल्या कर्मानंच आपल्या मुलांबाळाचं भविष्य ठरणार आहे। कारण की म्हणतात ना, आई वडिलांनी जेव्हा कर्म चांगले केले तर आपले मुलं बाळ चांगले घडत असतात, कारण आपल्यालाच बघून आपली मुलं आपले घडत असतात। म्हणून त्या ठिकाणी आपल्याकडे जर 2 रुपये आले तर त्याच्यातला 1 रुपया दुसऱ्याला देण्याची आपल्यामध्ये क्षमता, आपल्यामध्ये ती ताकद असायला पाहिजे। आता पाहूया एकदम साध्या पद्धतीने आपल्याला मांडणी कशी करायची आहे। तर तुमच्याकडे जो दिवा असेल तो तुम्हाला दिवा घ्यायचा आहे, मातीचा दिवा आहे तुमच्याकडे किंवा तुमच्याकडे पितळेचा आहे, कोणताही दिवा तुमच्याकडे असेल ते तुम्हाला दिवा या ठिकाणी घ्यायचा आहे। त्या दिव्यामध्ये आपल्याला फुलवात करून किंवा तुम्ही दोरवात करून दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दिव्याला हळद, कुंकू, आपल्याला अक्षदा, एक फूल आपल्याला अर्पण करायचं आहे, जे तुमच्याकडे फूल असेल ते। असं नाही मार्केटमधून तुम्हाला लालच फुलं आणायचे आहेत, तुम्हाला गजराच आणायचा आहे, असं काही नाही। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं इथं दाखवणार आहे। दिव्याची पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला कलश स्थापना करायचा असं। आता कलश स्थापनेसाठी तुमच्याकडे पितळेचा तांब्या नाही तर तुम्ही स्टीलचा तांब्या या ठिकाणी घ्यायचा आहे। स्टीलच्या तांब्याला तुम्ही असं आजूबाजूने छान आपल्याला गंध किंवा कुंकवाने आपल्याला छान असे शुभचिन्ह आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचे आहेत, किंवा एक स्वास्तिक जरी तुम्ही काढलं तरी त्या ठिकाणी चालणार आहे, किंवा एक शुभचिन्ह आपल्याला त्या ठिकाणी काढून घ्यायचं आहे, किंवा अशा लाईनी काढून घ्यायच्या आहेत। त्या पाण्यामध्ये आपल्याला हळद, कुंकू आपल्याला टाकायचं आहे, अक्षदा आपल्याला टाकायचे आहेत, एक फूल आपल्याला टाकायचं आहे, सुपारी, बदाम, खारीक, 1 रुपयाचा नाणा, आपल्याला सगळं हे आपल्याला हळकुंड हे आपल्या कलशामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तुम्ही स्टीलचा तांब्या पण या ठिकाणी घेऊ शकता। आता त्याच्यानंतर तुम्हाला आता खाऊचे पानं आणणं शक्य नाही आहे, 10-5 रुपयाचे, 15 रुपयाचे, किंवा तुमच्या तिकडं आसपास तुमच्याकडं आंब्याचं पण झाड तिथं आजूबाजूला नाही आहे, तुम्हाला तुमच्या घरातली माणसं तुम्हाला आणून देत नाहीत, तर तुम्ही फुलांच्या झाडांचे 5 पानं किंवा तुम्ही 5 झाडांचे 5 पानं, फळांचे, फुलांचे जे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे। एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्याला फळांचे किंवा फुलांचेच पानं आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत, शोचे पानं वगैरे तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं नाही। अशा प्रकारे आपल्याला 5 पाने या ठिकाणी ढाळे असे लावून घ्यायचे आहेत। त्याच्यावर आपल्याला एक श्रीफळ ठेवायचं आहे। श्रीफळ आपल्याला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की पहिल्या गुरुवारी जे तुम्ही श्रीफळ आणतात तेच श्रीफळ आपल्याला 4ही गुरुवारी आपल्याला तेच यूज करायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी मी तांदळाची छोटीशी रास केलेली आहे आणि तुम्हाला अष्टदल कमल या ठिकाणी काढून घ्यायचं आहे, किंवा तशीच जरी रास दिली तरी या ठिकाणी चालणार आहे, पण ते तांदूळ आपल्याला तसेच पांढरे ठेवायचे नाही, त्याच्यावर थोडंसं हळद, कुंकू आपल्याला अर्पण करून मगच आपल्याला कलश स्थापना त्या ठिकाणी करून घ्यायची आहे। कलश स्थापना झाल्याच्या नंतर कलशाची आपल्याला पूजा करायची आहे। ओम कलश देवताय नमः, ओम कलश देवताय नमः, अगदी सोपा मंत्र, ओम कलश देवताभ्यो नमः असं जरी म्हणलं तरी या ठिकाणी चालते आपल्याला, किंवा ओम कलश देवताय नमः, ओम कलश देवताय नमः असा आपल्याला मंत्र या ठिकाणी म्हणून कलशाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। तुम्ही पहिल्या गुरुवारी संकल्प घेतला असाल, संकल्पयुक्त तुम्ही हे 3-4 गुरुवार करणार असाल, संकल्प तुमचा ऑलरेडी घेतलेलाच आहे, जरी तुम्ही आज संकल्प घेतला तरी चालणार आहे। संकल्प घेताना आपल्याला फक्त म्हणायचं की आजची पूजा माझी निर्विघ्नपणे पार पडू दे।
त्याच्यानंतर आपल्याला सुपारी घ्यायची आहे या ठिकाणी गणपती बाप्पाचं स्वरूप म्हणून 2-2 पळ्या शुद्ध जल आणि 2 पळ्या आपल्याला पंचामृत. जर नसेल तर तुम्हाला आपलं गाईचं दूध जरी असेल किंवा जे दूध तुमच्याकडे आहे ते दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे. मंत्र ओम महागणपतये नमः. त्याच्यानंतर आपल्याला त्यांची स्थापना या ठिकाणी करून घ्यायची आहे. अगदी साधी पूजा तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे. त्यांना आपल्याला अक्षदावर स्थापन केल्याच्या नंतर हळद कुंकू आपल्याला अक्षदा अर्पण करून आपल्याला एक फूल त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे. जे फूल असेल, पांढरा असेल, तुमच्याकडे पिवळा असेल, लाल असेल, लाल तर तुम्हाला आवर्जून घ्यायचंच आहे. पण नसेल तर तुम्ही काय करणार आहात, तुम्हाला जे आहे ते तुम्हाला अर्पण करायचं. फक्त आपली इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे तरच आपल्याकडून सगळ्या गोष्टी देव आपल्याकडून करून घेत असतो. त्याच्यानंतर सुपारीच्याच रूपामध्ये आपल्याला माता लक्ष्मीची स्थापना करायची आहे. मग एक सुपारी घ्यायची आहे. ओम महालक्ष्मी दिव्याय नमः असं म्हणत आपल्याला सुपारीला अभिषेक द्यायचा आहे. 2-2 पळ्याने पाणी, नंतर आपल्याला दूध, अशा प्रकारे आपल्याला अभिषेक द्यायचा आहे. जर तुम्हाला दूधही जरी भेटत नसेल तर अगदी पाण्यानं जरी अभिषेक दिला तरी या ठिकाणी माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. फक्त तुमच्या सेवा, तुमचे कर्म या ठिकाणी आपल्याला प्रबळ असे जास्तीत जास्त चांगले आपल्याला ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला त्या जे फूल आहे मी घेतलेलं पिवळं, त्या फुलाला मी थोडंसं कुंकू लावून घेत आहे. कारण की तुम्हाला लाल फूल व्हायचं असते म्हणून मी या पिवळ्याच फुलाला थोडंसं कुंकू अर्पण करून मी ते फूल देवीच्या चरणावर मी तिथं अर्पण केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुस्तकाची सेवा करायची असते. म्हणजेच की पुस्तकाला हळद कुंकू आपल्याला अर्पण करून एक फूल आपल्याला अर्पण करून घ्यायचं असते. आता बघा, तुमच्या घरामध्ये कोणतेच यंत्र नाहीत, श्रीयंत्र नाही आहे, कोणतंच यंत्र नाही, तर या पुस्तकामध्ये मी जे कुंकू लावते ते जे यंत्र तुम्हाला दिसते ते धनयश यंत्र आहे. म्हणजे धनयश देवींसाठी आपल्या त्या यंत्राची आपल्याला पूजा करायची असते, म्हणून त्या यंत्राची आपल्याला पूजा करायची आहे. आजूबाजूने इकडे 2 यंत्र आहेत, त्यांची पण करायची आहे. सुखशांतीसाठी एक यंत्र आहे, त्यांची पण पूजा करायची आहे. कारण तुमच्याकडे श्रीयंत्र नाही आहे, तुमच्याकडे फोटो पण श्रीयंत्राचा नाही, तर तुम्ही पुस्तकात जे यंत्र दिले त्या यंत्राची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर नैवेद्यामध्ये तुम्हाला अगदी खडी साखर जरी ठेवलात तरी तुम्हाला चालणार आहे. या ठिकाणी मी दूध ठेवून तुम्हाला या ठिकाणी पूजा करून दाखवलेली आहे. तुम्हाला खीरच बनवा असं नाही, जर शक्य असेल तर तुम्ही खीर बनवायची आहे, कारण ती प्रिय असते देवींसाठी. अगदी खडी साखर जरी ठेवून तुम्ही अगदी घरातली साखर जरी ठेवून पूजा केला तरी या ठिकाणी चालणार आहे. साध्या सोप्या पद्धतीने अशी आपल्याला पूजा मांडणी करून घ्यायची आहे. पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला कहाणी पठण करायची असते. म्हणजे कथा जी आहेत आपल्या पुस्तकात दिलेल्या श्री महालक्ष्मीच्या जे व्रतकथेचं पुस्तक आहे त्या पुस्तकातली आपल्याला कथा श्रवण करायची आहे किंवा म्हणायची आहे, वाचायची आहे, आपल्याला पठण करायचे आहे. जे पुस्तक समोर दिसते ते पुस्तक घ्यायचं आहे, त्या पुस्तकातली कहाणी वाचायची आहे. फक्त लक्षात ठेवायचे की आपल्या घरातले सगळे उपस्थित त्या ठिकाणी राहिले पाहिजे. घरातले सगळेजण त्या ठिकाणी बसून ही कथा आपल्याला ऐकायची आहे. आणि म्हणजे व्रत करतात ती स्त्री तुम्ही हे वाचायची आहे, किंवा तुम्हाला जर वाचता येत नसेल, तुमच्या घरातल्या कोणी एखाद्या व्यक्तीनं वाचलं तरी चालणार आहे. तुम्ही अगदी श्रवण करायचं आहे, साईडला एखादी बसून तुम्ही फक्त शांत बसून ऐकायची आहे ही कथा ऐकल्याच्या नंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे. जो प्रसाद ठेवलेला आहे तो प्रसाद तुम्ही जेवण करताना, उपवास वगैरे सोडताना सगळेजण मिळून तो प्रसाद तुम्हाला ग्रहण करून घ्यायचा आहे. एकदम साधी पद्धत आहे ताई, ही पद्धत तुम्हाला करायची आहे. याच्याने पण तुमच्या माता लक्ष्मी तुमच्या घरावर प्रसन्न होऊन तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी, आरोग्य सगळं काही तुमच्या घरात नांदणार आहे. असं नाही की या ठिकाणी मी फुलं अर्पण केलेले नाही, गजरा अर्पण केलेला नाही, देवीची फोटो नाही आहे माझ्याकडं, मूर्ती नाही आहे माझ्याकडं, अगदी माझ्याकडं काहीच नाही, फक्त सुपारी आहे आणि कलश. कारण या पूजेमध्ये कलश स्थापनेचं खूप महत्त्व असते. म्हणून कोणतीही पूजा करत असताना आपल्याला कलश स्थापना करायचीच असते. म्हणून तुम्ही कलश स्थापना आणि 2 सुपाऱ्या जरी अगदी तुमच्याकडे असल्या तरी तुम्हाला माता लक्ष्मीचा भरभरून असा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. तर आजची पूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा. आणि काही जणांना प्रश्न असतील की खरं 100-150 रुपये खर्च करणं होत नाही का? तर होत आहे नो. या आता सणावाराच्या काळामध्ये खरंच फुलं, गजरा वगैरे सगळं खूप महाग होत आहे. 30-40 रुपयाला एवढा छोटासा गजरा भेटत आहे, 10-20 रुपयाला एक गुलाबाचं फूल भेटत आहे. तर फळं, फुलं, नागेलीचे पानं सगळं काही म्हणलं तर 200 असं खर्च होत आहे. म्हणून ही माहिती फक्त गरजू लोकांसाठीच, म्हणजे त्या ताईंना खरंच खूप गरज आहे अशा त्या ताईंसाठी, त्या स्वामी भक्तांसाठी मी हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त या व्हिडिओमध्ये फक्त पूजा मांडणीच तुम्हाला दाखवलेली आहे. जे स्तोत्र मंत्र काय पठण करायचे आहेत, कसं करायचे आहे, सेवा आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्यंकटेश स्तोत्राची आपल्याला सेवा 3 दिवसाची कशी करायची आहे ते पण मी तुम्हाला सांगितले आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळी तुम्हाला लिंक देणार आहे, तो पण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे मला नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया अशा छान एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून हृदयातून तुमचे सगळ्याचे आभार मानते. इथेच मी व्हिडिओचा शेवट घेते. बाय बाय सगळ्यांना.